नक्कीच प्रमोदसाठी मॅच सुरू होण्याअगोदरच सुवर्ण संधी. जर एक धाव जरी काढली तुम्ही बॅटनं तर 100 रुपये आणि चौकार आणि षटकार लगावले तर 500 रुपये सुधाकरजी पाटील यांच्या माध्यमातून दिले जातील. गोवे गावचे उद्योगपती परम मित्र आहेत प्रमोदजी पाटील यांचे. बाटीला बॉल जरी लागला एक सिंगल जरी पाहिले तरी सुद्धा 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. सर्वांचं स्वागत. गोवे प्रीमियर लीग 2025 मॅच लावतीये सुरुवात. बॉलर श्याम जगताप. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीनं चांगला स्ट्रोक आणि 100 रुपयाचे मानकरी झालेले आहेत. अशाच पद्धतीनं तुम्ही 50 जर बनवले तर जास्त पैसे खात्यामध्ये 5000 रुपये येऊ शकतात. सिंगल डबलचा खेळ तुम्ही सुरू ठेवायचा आहे. समोर आता राज आपल्याला पाहायला मिळतील. श्याम जगताप आपल्याला सध्या गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतील. उत्कृष्ट खेळाडू गोवेगाव 40+ संघाचे ते देखील आहेत. बॅकफुटला गेले. फटका चांगलाय इनफिल्डच्या वरनं. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. बॉल अडवला जाईल आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 2 खेळाडू होते. एका क्षणाला वाटलं बॉल अडवला जाऊ शकतो परंतु प्रयत्न कमी पडले. 4 धावांना धावफलक आता वेगानं 5 या अंकावरती जाऊन पोहोचेल. खराब प्रयत्न केले खेळाडूंनी मी म्हणेन, कारण फटक्यामध्ये एवढा दम नव्हता. बॉल अडवला जाऊ शकत होता परंतु प्रयत्न कमी पडले. बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला चौकारासाठी. पुढचा बॉल. हा चेंडू चांगला आहे. बॉल अडवला जाईल. शॉर्ट थर्मॅनच्या खेळाडूकडनं मिसफील्ड पाहायला मिळतीये. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. राजची विकेट धोक्यामध्ये आणि विकेटचं पतन. पहिला धक्का पहिला हादरा बसलाय. टीम जयश्री महाकाल संघाला. राज पाटीलला माघारी परतावं लागेल. मोठी विकेट. न्यू बॅटर दीपक आलत. राजची विकेट गेली आहे. राजला फार काही चांगला खेळ या संपूर्ण GPL मध्ये करता आलेला नाही आहे. नाखुश आहे स्वतःवरती. दुसऱ्या धाब्याची गरज होती का हाच प्रश्न आता प्रमोदला विचारत असेल. धावचीच्या रूपानं विकेट गेली. या अगोदरची मॅच थ्रिलिंग आपल्याला पाहायला मिळाली. ही मॅच देखील त्याच पद्धतीनं होईल यामध्ये कोणतीही शंका नाही आहे. श्याम जगताप. पुढचा बॉल आता न्यू बॅटर दीपक आल्यात. स्टेप आउट झाला. फटका लाजवाब आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आउट झाला होता बॅटर. त्याला माहिती या 40+ खेळाडूंना तुम्ही बॅकफुटवरनं खेळू शकत नाही, त्यामुळे पावलांचा वापर वारंवार केला जाईल या षटकामध्ये. पुढचा बॉल. यावेळेस देखील पावलांचा चांगला वापर पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. 1 धाव दरम्यान कंप्लीट. प्रमोद दुसरीच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा या चेंडूवरती देखील कंप्लीट केल्या जातील आणि 2 धाव्यांना धावफलक पुढे सरकेल 12 या अंकावरती. 12 ऑन कार्ड. 12 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळतीये टीम जयश्री महाकाल संघाची. हर्ष 7676 या संघाच्या अगेन्स्ट श्याम जगताप सध्या आपल्याला पाहायला मिळतात. विकेट काढावे लागणार आहेत. पुढचा बॉल. स्टेप आउट झाले. सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड. हा फटका चांगला होता परंतु मिडॉनच्या खेळाडूने बॉल अडवला. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 14 धावा धावफलकावरती.
14 धावा धावफलकावरती. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर बाद झाले होते. तुम्हाला मी स्कोर बोर्ड सांगतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, त्यानंतर चौकार, त्यानंतर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर बाद झाले, त्यानंतर ती सिंगल ऍड केली जाईल, त्यानंतर आणखीन एक चौकार, त्यानंतर 2 वेळा दुहेरी धावा. टोटल 14 धावा धावफलकावरती. बघा स्कोरर नवीन आहेत परंतु चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. नक्कीच ते म्हटलं जातं ना की लोकांना आपले स्वतःचे कर्म माहिती आहेत, त्यामुळं कुंभमेळा जो लागलाय त्यामध्ये ते निघालेत. गंगेमध्ये पाप धुवायला निघाले, तुम्ही पाप करूच नका की कुंभमेळ्यात तुम्हाला जावं लागेल. येस, प्रमोद साठी पुन्हा सुवर्ण संधी आहे. जर बाटीला बॉल लागला, एक सिंगल आली तर 100 रुपये, एक 100 लागू झालेत. आता बघा पहिला चेंडू फेस केला होता, दुसऱ्या ओव्हरचा पण पहिला चेंडू ते फेस करणार आहेत. चौकार षटकार जर लागावला तर 500 रुपये दिले जातील. कॉम्प्रो करू शकतात ते फिल्डर सोबत. सुधाकरजी पाटील साहेबांकडनं दिले जातील. बॉलर नीरज आलात दुसऱ्या ओव्हरमध्ये. नीरज पहिला बॉल घेऊन, दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल सरळ बॅटनं, हा फटका देखील लाजवाब. बॉल लॉंगॉनला जातो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. गोलंदाज सज्ज. यावेळेस बाटची कडा आणि विकेटचं पतन. आणखीन एक धक्का, आणखीन एक हादरा बसलाय टीम जयश्री महाकाल संघाला. तू चल में आया पद्धतीचं क्रिकेट. खरं तर जीपीएल मध्ये प्रत्येक बॅटरला संधी मिळतीये, त्यामुळे आनंदित सगळे आहेत. कारण 8-9 क्रमांकावरती बॅटिंग लाईनअप आणि सर्वांना खेळण्याची संधी मिळती आहे. विकेट देखील काढले जात आहेत, धावा देखील बनत आहेत, धावा चेस देखील होत आहेत. थ्रिलिंग मॅचेस प्रत्येक. सन्माननीय आदरणीय नारायणजी जाधव साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन डायरेक्ट स्थानापन्न व्हा. गोबीगावचे आदरणीय सन्माननीय नारायणजी जाधव साहेब. चला मॅचला सुरुवात करू. पुढचा बॉल आडव्या बॅट न फटका चांगला. मिड विकेटला चेंडू जाईल. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न धोकादायक ठरू शकत होता. टीम हॅट्रिक झाली असती जर ही विकेट आली असती तर, परंतु एक सिंगल या चेंडूवरती फक्त कंप्लीट केली जाईल. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल 16 या अंकावरती. वेलकम, सुस्वागतम. सन्माननीय आदरणीय नारायणजी जाधव साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. डॅशिंग पर्सनॅलिटी गोबीगावची. आणि हा बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जंगल में पाटील साठी सुवर्ण संधी आहे. चौकार आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी गिरीशजी पाटील यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत सध्या विकास.
आणि त्यांनाच ती सुवर्ण संधी आलेली आहे. बघा, आपापल्या प्लेयर वरती पैसे लावू नका, सगळ्यांवरती लावा. घरचे प्लेयर आहेत, गावचे प्लेयर आहेत, आपलेच आहेत. गोलंदाज सज्ज, पुढचा बॉल बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मिसलॅमिक स्ट्रोक झाला. फाईन लेगचा खेळाडू काय करत होते खेळाडू प्रल्हाद होते त्या ठिकाणी आणि 2 धाबा या चेंडूवरती कंप्लीट. वेलकम जय, आपलं देखील स्वागत आहे. जय पाटील यांच्यामुळे खेळ 10 मिनिटं थांबला होता. नक्कीच प्रल्हाद आपल्याला सध्या फाईन लेग एरियामध्ये पाहायला मिळतात. 1994 मध्ये नक्कीच त्यांनी एक काळ गाजवला होता आणि तो काळ आज देखील ते गाजवू शकतात. हा फटका लाजवाब आहे, परंतु क्षेत्ररक्षण त्याहून चांगलं आपल्याला पाहायला मिळालं आणि विकेटचं पतन. आणखीन एक धक्का जयश्री महाकाल संघाला लागत असताना. कंप्लीट केली. येस हरेश, तुमच्यासाठी कॅश प्राइज आहे 200 रुपयांचा, सन्माननीय सदू भोईर साहेबांकडनं. हरेश साठी कॅश प्राइज आलंय. या झेलसाठी तब्बल 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. चला मॅचला आपण पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 12च्या सरासरीनं 24 धावा. विकाससाठी पुन्हा सुवर्ण संधी आहे. जर चौकार षटकार हॅट्रिक केली तर सदू भोईर साहेबांकडनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि गिरीश दादा यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. आता हरेश आपल्याला पाहायला मिळतील. हरीश पाहायला मिळतो. चला मॅच सुरू करायची आहे. प्रत्येक चेंडू मागे तुम्ही टीम मीटिंग घ्याल तर फायनल डे आहे, फायनल कंप्लीट करायची आपल्याला. बॅकफुटला गेले, फटका उडवलाय. लॉंग ऑनचा खेळाडू, लॉंग ऑफचा खेळाडू इंटरेस्टेड दिसला, परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही आणि 2 धाबा या चेंडूवरती कंप्लीट केल्या गेल्या. 2 धाब्यानं धावफलक 26-20 धाबा. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. हरेशने जर हॅट्रिक कंप्लीट केली विकेटची तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज राज पाटील साहेबांकडनं दिले जातील. पुढचा बॉल आडवा बाटनं खेचून मारायचं होतं, लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. धावफलक वेगानं पुढे सरकेल, 27 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये तुम्हाला 50+ तरी टोटल करावा लागेल, कारण या अगोदर आपण बघितलं की 40+ टोटल झाल्यात. शेवटच्या ओव्हर पर्यंत त्या मॅचेस गेल्यात. पुढचा बॉल शफल झाला, आडवा बॅटनं लेग साइडला आणि फटका. चांगला बॉल, एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. मस्तक पे दस्तक, चौकार. चौकार आलाय. 4 धाबा धावफलकावरती अजून जोडल्या जातील आणि 4 धाब्यानं धावफलक 31 धाबा. पुढचा बॉल यावेळेस खेचून मारलाय, फटका चांगला. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धाबा देखील कंप्लीट केल्या जातील. खरं तर या पंचक्रोशी क्रीडा नगरीचा सर्वात मोठा भाग काव कॉर्नर ते मिड विकेटचा आहे.
सो त्यामुळं त्या एरियामध्ये धाबा जर चेंडू गेला तर धाबा चांगल्या मिळतीलच. त्यामुळं या चेंडूवरती 2 धाबा आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज, शफल झाला, फाईन लेगला बॉल उडवला, चेंडू हवेत. प्रल्हाद इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि 2 धाबा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जाईल. 3 धाबा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. थर्टी 36 धाबा धावफलकावरती प्रल्हाद भोईर होते इन ऍक्शन मध्ये. ज्या पद्धतीने आम्ही उल्लेख देखील केला की 1994-95चा काळ ज्यांनी गाजवला आणि आता पुन्हा 2025 ज्यांच्या नावानं थरारती आहे ते प्रल्हादजी भोईर. क्रिकेटमध्ये नेहमीच पाहिलं जातं की शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅनच्या एरियामध्ये ज्या खेळाडूंवरती जास्त विश्वास असतो संघामध्ये तेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे बघा किती निर्भर आहे प्रल्हाद भोईर यांच्यावरती संघ. शॉर्ट फाईन लेगच्या दिशामध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच सुरू करायची आहे. धावफलकावरती धाबा 36 धाबा. पुढचा बॉल, चांगला चेंडू, चांगला बॉल, अगदी स्वतःला यॉक करून घेतला बॅटरनं. पावलांचा वापर झालेला नाही. या निर्धाव चेंडू, शेवटचा अंतिम बॉल या ओव्हरचा. गोलंदाज हरेश आपल्याला पाहायला मिळेल. गावाच्या एंडकडनं गोलंदाजी करतोय. हा चेंडू देखील चांगला आहे, सरप्राईज केलंय बॅटरला. आणखीन एक डॉट बॉल. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 36 धावा. बाराची सरासरी गाठली जाती. आणखीन 12 आल्या तर 48 कुठे ना कुठे 50चा विचार नक्कीच करत असेल. उन्हाचं सत्र सध्या सुरू आहे. कमीत कमी 3 ते 4 लिटर तरी पाणी पोटामध्ये गेलंच पाहिजे. प्रचंड मेहनत या स्पर्धेच्या मागे ग्रामस्थ मंडळ गोवे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यस, ड्रिंक्स ब्रेक सध्या झाला, परंतु चला टीम मीटिंग घेऊ नका. विनंती असेल टीम हर्ष 7676. सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटच्या शतकामध्ये साहिल पाटील आलेत. साहिल पाटील आलेत. चला मॅचला आपण सुरुवात करायची आहे. साहिल पाटील शेवटच्या अंतिम षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडला बॅटर विकास. पुढचा बॉल, पहिला बॉल, बाटची कडा चुकी केली यष्टीरक्षकानं. मात्र एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. एका धावेनं धावफलक आता वेगानं पुढे सरकेल. 37 धावा धावफलकावरती. उल्लेख केला या षटकामध्ये देखील जर 12 ते 13 धावा आल्या तर 50च्या दिशेनं वाटचाल होईल. शेवटचं षटक आहे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली, झेल जरूर ड्रॉप केली, परंतु आता स्ट्रायकिंग एंडला बॅटर राहुल. सोडून दिला. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं. धावफलक 38 धावा. 38 धावा धावफलकावरती. साहिल पाटील पुढचा बॉल. नक्कीच पंचकृषी क्रीडा नगरी आणि
या मैदानावरती अनेक खेळाडूंचे इतिहास घडलेले आहेत. खरं तर पहिल्यांदा या मैदानावरती वाऱ्याचा वेग भरपूर आहे आणि रायटी बॅटरसाठी तो वाऱ्याच्या वेगानं बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. षटकाराला 6 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील आणि 6 धावेनं धावफलक पुढे सरकेल. .44 44 धावा धावफलकावरती. 44 धावा धावफलकावरती. आता उल्लेख ज्या पद्धतीनं केला की पंचकृषी क्रीडा नगरीवरती वारे सुटल्यात. आता षटकारांचे वारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुढचा बॉल साहिल पाटील. यावेळेस देखील फटका चांगला आहे. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाबा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. शॉर्ट पाकिट आहेत पण डायनामाइट देखील आहेत ते. दोन धाबा या चेंडूवरती. 2 धाब्यानं धावफलक 46 46 धाबा धावफलकावरती. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 46 46 बनल्या. 3 चेंडूचा खेळ बाकी. साहिल पाटील समोर राहुल आहेत. एक षटकार आलाय राहुलच्या बॅटमधनं या शेवटच्या ओव्हरमध्ये. पुढचा बॉल. हा चेंडू चांगला आहे. बॅटच्या रडारवरती घेता आलेला नाही या बॅटरला. दुसरीचा प्रयत्न. 2 धाबा नक्कीच कंप्लीट केल्या जातील. आणि येस विकेट असेल. विकासची विकेट काढली जाते. धक्का आणखीन एक. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विकासला माघारी परतावं लागेल. चला जय लवकर जा. चला मॅच सुरू करायची आहे. विनंती असेल. अजून देखील सेमीफायनल बाकी आहे. येस पुढचा बॉल. मंकर विकेट नाहीये. चालाकी केली होती परंतु मंगळ विकेट नाहीये या स्पर्धेमध्ये. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती धाबा 46. माफ करा 48 आणि 48 वरती हातडा राहुलच्या बॅटमधनं A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. शेवटचा अंतिम बॉल. 54 धाबा धावफलकावरती. येस अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. माफ करा. आमचे स्कोरर आम्हाला सांगतात. येस शेवटचा अंतिम बॉल. आता परत म्हणेन की स्कोरर नवीन आहे आमचा. हरकत नाही आहे.
येस, माणूस माणसाकडनं चुकी होते, पाप सर्व करतात म्हणून कुंभमेळ्यात जातात. शेवटचा बॉल. चला विकेट किपर लवकर जा. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. साहिल पाटील त्यांच्या समोर राहुल आहेत. 2 षटकार राहुलच्या बॅटमधनं. धावफलक 54. हा बॉल देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आणि अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ समाप्त. 60 धावा धावफलकावरती आणि 61 धावांची गरज. हेतून सामना जिंकण्यासाठी टीम हर्ष 7676 या संघाला असेल. साठ बनल्या, 61 धावांची गरज. यानंतर सेमीफायनलच्या मॅचेस नक्कीच आपल्यापर्यंत आम्ही तो शेड्यूल पोहोचू. साठ बनल्या आणि 61 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. गोवे प्रीमियर लीग. येस, धावफलकावरती धावा बनल्या 60 आणि 61 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि जशी डावाला सुरुवात होईल करूयात समालोचन कक्षामध्ये बदल आणि ऐकूयात व्हॉइस ऑफ भिवंडी विशालजी पाटील यांचा आवाज.
चला सलामीची जोडी पाठवा, विनंती असेल सलामीची जोडी पाठवायची आहे. बॅटिंग टीम ओपनिंग पेअर पाठवा. पहिलं सत्र समाप्त झालं. 60 बनवण्यात आलं आणि 61चा टार्गेट आहे. चला सलामीची जोडी. सलामीची जोडी देखील मैदानात आतमध्ये दाखल झालेली आहे. सर जयश्री महाकाल टीम फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. एकसष्ट धाब्यांचे टार्गेट आहे. 61. चेक चेक. बिल्ला पाटील यांचा विकेट जो घेईल. बिल्ला पाटील यांचा विकेट जो ही बॉलर घेईल त्याला प्रमोद पाटील टीम ओनर यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज. पहिलाच बॉल पुलचा फटका. बॉल हवेमध्ये आहे बट नोमॅन्स लँडमध्ये हा चेंडू पडतो आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. सूर्यकांतजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचाच संघ खेळतोय. बघा साहेबांनी सांगितलेलं आहे की हर 7-6 टीममधला कोणताही बॅटरने षटकारांची हॅट्रिक चौकारांची हॅट्रिक जर कंप्लीट केली तर सूर्यकांतजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं कॅश प्राइज साहेबांच्या वतीनं दिले जाईल. चला जास्त वेळ घेऊ नका टीम जयश्री महाकाल. नेक्स्ट बॉल पॅन वरती लुबो फुल टॉस आणि फ्लिकचा फटका आहे. काऊ कॉर्नरला फुल्डर येतात. बॉल फील्ड करतात आणि मिळेल फक्त एक सिंगल धाव फडक. या एका धावेच्या मधून स्कोर काढता पुढे जातो. 4 धावा धाव फलकावरती आहेत. लक्ष जर आपण पाहिलं तर 61 धावा इथे चेस करायचं आहेत. याआधी आपण आवाज पिंपळगडचा ऐकला. साहिलजी शेळके यांचा गोड आवाज तुम्ही ऐकला. हा फटका आडव्या भाटने आणि गॅप मध्ये एका डप्प्याने बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. आणि टीम ओनर हर्ष पाटील यांनी देखील सांगितलेलं आहे की जर हा सामना
टीम हर 7676 संघ जिंकतोय, तर कॉमेंटेटर तसेच स्कोररला त्यांच्याकडनं रेडबुल देण्यात येणार आहेत. टोटल 5 रेडबुल मिळतील. आता कोणाला किती मिळतील ते आपण नंतर विचार करू. धावफलक या 4 धावांच्या मधीने 8 धावा धावफलकावरती आणि आणखीन एक लाजवाब फटका. बॉल दरम्यान डायरेक्टली गेला की वन बाउन्स गेला हा प्रश्न आहे. तरी सुद्धा थोडं कन्फर्मेशन आपण करूया. कन्फर्मेशन केलं जाईल, वेट करा, चेक केलं जाईल की एक्झॅक्टली बॉल वन बाउन्स गेला की ओव्हर दी रोप्स गेला. बघा प्रेक्षक खेळाडू जे आहेत आम्ही चेक करतोय, सो तुम्ही स्टँड मध्ये बसून घ्या. आम्ही देखील कन्फर्म केलेला आहे हा षटकार असेल. षटकार येतो. धावफलक या 6 धावांच्या मदतीने स्कोर करता 14 धावा धावफलकावरती. मोठा फटका दरम्यान इथे आपल्याला पाहायला मिळाला. 14 ऑन द बोर्ड. निकेश देखील तयारी करतात, बंडू पाटील देखील तयारी करतात, कारण सेमीफायनल त्यांना खेळायचं आहे. पण हा बॉल खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनच्यामध्ये धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला. 15 धावा धावफलकावरती आहे आणि सध्या सगळीला क्वालिफायर तुम्ही पाहतात. जो जिंकेल तो देखील सेमीफायनलमध्ये पोहोचणार आहे. फुल लेंथ आहे. शॉर्ट टाइम जम्प केला. लॉंग ऑनला फिल्डर आहेत, पोहोचतात, बॉल फील्ड करतात आणि तोपर्यंत कंप्लीट केला जातील या 2 धावा. 2 मिळतील. तिसरीसाठी परतलेत, तिसरीसाठी देखील परतलेत आणि 3 धावा इथे बघता बघता कंप्लीट. खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावा 18 धावा धावफलकावरती. खेळ बाकी येत्या 3 ओव्हरचा आणि 3 ओव्हरमध्ये करायच्यात. 43 धावांची आवश्यकता. बिल्ला पाटील यांनी सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर हिरो भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. चला, अंपायर्स देखील तेच सांगतात, आम्ही देखील तेच सांगणार आहोत की फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. चला, टीम जयश्री महाकाल, प्रत्येकी ओव्हर नंतर प्लीज कोणत्या प्रकारे टीम मीटिंग घ्यायची नाहीये. खेळाला सुरुवात करा. 18 मध्ये करायचं आता 43. यात नंतर सेमीफायनल पण आपल्याला पाहायला मिळेल.
फर्स्ट सेमीफायनल, यात नंतर धर्मवीर बॉईज आणि त्यांचा अगेन्स्ट वर्गीय सुनील दादा प्रतिष्ठान ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला दोन टीमचे कॅप्टन आपण क्विकली टॉससाठी या. ऑन साईडला स्ट्रोक आणि बॉल हवेमध्ये आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दोन्ही फिल्डर्स एकमेकांना पाहतच राहिले आणि बॉल गेल्या बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. चला धर्मवीर बॉईज टीमचे कॅप्टन चला आपण टॉससाठी या. षटकार इथे येतोय. धावफलक या 6 धाव्यांच्या मदतीने स्कोर काढता जाऊन पोहोचला. 24 धावा धावफलकावरती. 24 धावा धावफलकावरती म्हणजे चेंडू शिल्लक येते 17 आणि 17 मध्ये करायचे 37 धाव्यांची आवश्यकता. खेळ बाकी 17 चेंडूचा. आता विकेट हवी आहे कारण ज्याप्रमाणे दोन्ही बॅटर्स इथे बॅटिंग करतात रणगती थांबवण्याकरिता एखादा ब्रेक थ्रू इथे हवा. लिडिंग एज हवेमध्ये कॅच पकडली जाईल का. सुबता बॉलर डाऊन दी बॉल होते बट कॅच झाली इथे ड्रॉप आणि इन बिटवीन जर आपण इथे पाहिलं तर कंप्लीट झाली. ही एक सिंगल धावफलक 25. चला धर्मवीर बॉईज टीमचे कॅप्टन चला आपण टॉससाठी या. धर्मवीर बॉईज टीमचे कॅप्टन आपण या. यापुढील सामना फर्स्ट सेमीफायनल टीम स्वर्गीय सुनील दादा प्रतिष्ठान त्यांचा अगेन्स्ट धर्मवीर बॉईज अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. मागील चेंडूवरती कॅच देखील ड्रॉप झाली. नेक्स्ट बॉल बॅकफुटवरती जाऊन खेळायचं होतं. बॅटरनी बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. एक निर्धाव चेंडू देखील सध्याच्या घडीला महत्त्वाचा राहिला कारण एक निर्धाव चेंडू देखील या मॅचमध्ये एक मिनी कमबॅक टीम जयश्री महाकाल या संघाला इथे करून देतो. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे आणखीन एक डॉट बॉल स्विंग अँड मिस. बघा या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवात चांगली करून दिली कारण एक षटकार या ओव्हरमध्ये बॅटर बिल्ला यांचा बाटमधनं आला. त्यानंतर ते ऑफ स्ट्राईक झाले पण गेले 2 चेंडू 2 निर्धाव. कमबॅक चांगलाच केला मी म्हणेन बॉलर आर्याने. नेक्स्ट बॉल स्टिप आउट झालेत बॅटर. बॉल दरम्यान इथे फील्ड केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल ही एक सिंगल धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातो. 26 धावा आणि चेंडू शिल्लक येते 13 आणि 13 मध्ये करायचं रन्स 35 धावा करायचं येते 13 आणि हा मोठा फटका ओढ शॉट स्लॉट मध्ये होता आणि थेट पाठवला बाजूला प्लॉट मध्ये 6 षटकार. दोन ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरचा खेळेस 32 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक येते 12 मध्ये करायचं रन्स 29. 12 चेंडू शिल्लक 29 धावांची आवश्यकता. 12 मध्ये करायचं 29 धावा. चला फिल्डिंग सेट करा टीम जयश्री महाकाल. बारा चेंडू शिल्लक आणि 12 मध्ये करायचं 29 धावा. चला लवकर डिसाइड करा की सेमीफायनल मॅच कोणाची आहे आणि ते आम्हाला सांगा.
12 मध्ये 29. थर्ड ओव्हर बॉलर तयार होतोय अवी वरती विश्वास इथे दाखवला गेला. बारा मध्ये 29. अवीचा पहिलाच बॉल हार्ड लेंथ होता, पुल करायचं होतं, बॉडीवरती हा बॉल आदळलाय. येतोय तर या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर एक सिंगल लेग बाईज चा स्वरूपामध्ये आली, म्हणजे 11 चेंडू शिल्लक. 11 मध्ये करायचं 28 धावा. 11 मध्ये करायचं 28 धावा. आणि अवीला पाकल्यानंतर भरपूर साऱ्या जुन्या आठवणी आहेत. बिल्ला पाटील यांचा सिक्सर हॅट्रिकसाठी हिरो भोईर यांच्याकडनं 1,000 रुपयाचे कॅश प्राईज मिळणार आहे. तसेच संघ मालक सूर्यकांतजी पाटील साहेबांच्या माध्यमातून देखील 1,500 रुपये आहेत चौकारांच्या हॅट्रिक अथवा षटकारांच्या हॅट्रिकसाठी. तसेच विजयदादांकडनं देखील 500 रुपये मिळतील सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर. आणि ऑन साइडला वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होऊन बॉल चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. तिसरा आला तर सूर्यकांतजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 1,500 रुपयाचे कॅश प्राईज मिळेल सिक्सर हॅट्रिक साठी. येत्या चेंडूवरती जर षटकार आला तर टोटल 2,500 मिळणार आहेत, कारण हिरो भोईर दादांकडनं देखील 1,000 आहेत. सलगचे 2 मोठे फटके तर आलेत. यष्टांच्या मागे प्रमोद दादा टेन्शन मध्ये आहेत, कारण संघ अडचणीमध्ये. आता बाहेर निघायचं तर निघायचं कसं, हा प्रश्न आता उभा आहे. आणि आमचे स्कोरर आणि साहिलजी शेळके सध्याच्या घडीला खुश आहेत, कारण हर्ष 7676 टीमने हा सामना जिंकला. तर हर्षने ऑलरेडी अनाउन्समेंट केलेली आहे की कॉमेंटेटर्स तसेच स्कोररला रेड बुल देण्यात येईल. त्या अनुषंगाने साहिल खुश आहेत, मयूर देखील खुश आहेत. आणि हा फुलटॉस आणि षटकारांचे हॅट्रिक कंप्लीट. मदतीने 46 आणि जिंकण्याकरिता 15 धावांची आवश्यकता. 15 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट आणि चौथा हा बॉल देखील लॉंग ऑफर. षटकार.
4 षटकार आलेत काय सलगचे 6 षटकार आज पाहायला मिळतील का? धाव फलक 52 आणि जिंकण्याकरिता आता फक्त 9 धावांची आवश्यकता. या ओव्हरमध्ये चेंडू बाकी आहेत, येते 3 चेंडू आणखी बाकी आहेत. 9 चेंडू शिल्लक आणि 9 धावांची आवश्यकता. आणि बिल्ला पाटील इंडिव्हिज्युअली खेळतोय. 47 वरती म्हणजे पहिलं अर्धशतक देखील कदाचित इथे पाहायला मिळू शकतं. लास्ट सीझन मध्ये कोणतं अर्धशतक आलं होतं का? म्हणजे जीपीएलच्या इतिहासामधलं पहिलं अर्धशतक. 9 मध्ये 9. गती कमी केली होती. पुलचा फटका, गॅप मध्ये फटका आणि बॉल दरम्यान फील्ड झाला. सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी बिल्ला परतला. रनआउटची शक्यता होईल का? 2 धावा कंप्लीट. म्हणजे धाव फलक आता 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 54. 8 चेंडू शिल्लक आणि 7 धावांची आवश्यकता आणि 49 धावांवरती खेळतो बिल्ला पाटील. आणि हा सामना जरी गमावला जयश्री महाकाल टीमने तरी सुद्धा शशिकांतजी पाटील साहेबांच्या माध्यमातून प्रमोद पाटील यांच्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. 8 चेंडू शिल्लक, करायचा 7 धावा. 8 मध्ये 7. पहिलं अर्धशतक इथे येईल का? 49 वरती नॉट आउट आहेत बिल्ला. फुल टॉस आणि या फटक्यासोबत जीपीएलच्या इतिहासामधलं पहिलं अर्धशतक एकदा जोरदार त्याला होऊन जाऊ द्या बिल्ला पाटील यांच्यासाठी. गोवे प्रीमियर लीग 2025 सीझन 2 आणि जीपीएलच्या इतिहासामधलं पहिलं अर्धशतक ठोकलंय बिल्ला पाटीलने. बाट दाखवायचे बिल्ला आणि प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारायचं आहे. लाजवाब इनिंग. काय इनिंग पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये भरपूर सारे यंगस्टर्स देखील खेळले, बट त्या यंगस्टर्सला लाजवण्यासारखी इनिंग पाहायला मिळाली. वयाच्या 40 नंतरच देखील मैदानात गाजवायची हिंमत बिल्ला ठेवतोय हे त्याने दाखवलं. अमर पाटील त्यांचे सुपुत्र कॅश प्राइज देण्यासाठी आले होते. रुद्र पाटील होते आणि दरम्यान हा येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरचा केस धाव फलक जाऊन पोहोचला 55 आणि 6 चेंडू शिल्लक. 6 करायचे आहेत. 6 मध्ये 6 आणि या ओव्हरमध्ये रन्स टोटल आला 22. 6 चेंडू शिल्लक. 6 करायचे आहेत. सहा चेंडू शिल्लक. 6 धावांची आवश्यकता. आणि जर आपण पाहिलं तर अजून देखील सामना तर संपला नाहीये. 6 अजून देखील बाकी. चला विनंती असेल फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. टीम जयश्री महाकाल. सध्या सगळीला दिनेश भांबरे सचिन फोटो सेशन करतात. दिनेश भांबरे यांना ढग भरपूर वेळा पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. चला विनंती असेल फिल्डिंग सेट करा. जयश्री महाकाल 6 मध्ये 6. चला फिल्डिंग साईड सामन्याला सुरुवात करा. 6 मध्ये 6. बिल्ला स्ट्रायकिंग एंड वरती आहेत आणि बिल्लाने काय इनिंग आज खेळली.
अर्धशतक बनवलं. GPLच्या इतिहासामधलं पहिलं अर्धशतक. 6 मध्ये 6. इथे देखील मी म्हणेन की बिल्ला पाटील यांचे जर विकेट काढू शकले तर कमबॅक अजून देखील पॉसिबल आहे. चला सुरुवात करा फिल्डिंग टीम. 6 मध्ये 6. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. फुल राखे स्क्वेअर लेगला बॉल जाईल. मिसफिल्डचा जोरावरती बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. आमचा कॉमेंट्री बॉक्समध्ये सर्व खुश आहेत कारण 5 रेडबुल येणार आहेत आता. कारण आता फक्त 2 धावेंची आवश्यकता. फक्त कॉमेंटेटर आणि स्कोररसाठी. फुल टॉस बॅटचा टोलला लागला आणि दरम्यान इथेच जर आपण पाहिलं सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी परतलेत आणि या 2 धावांसोबत हा सामना अवघ्या 10 विकेट्सने इथे जिंकला टीम हर्ष 7676 टीमने. आणि सेमीफायनल मध्ये देखील प्रवेश इथे मिळवलाय. लाजवाब खेळ आपण पाहिला बिल्ला पाटील यांचा आणि या सामन्याचा सामनावीर बिल्ला पाटील. अमर पाटील आपण संपर्क साधा लवकर. अमर पाटील. ₹500 पारितोषिक दिले जाईल.